तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। ग्रामीण भागातील मुलींना शाळेत ये-जा करण्यासाठी मानव विकास मिशन अंतर्गत करण्यात येणाऱ्या सायकली वाटप हा उपक्रम शालेय मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारा असून त्यांच्या शैक्षणिक प्रवासातील अडथळे दूर करण्यास मदत करणार आहे। म्हणतात ना, मुलगी शिकली प्रगती झाली या संकल्पनेला आता मानव विकास उपक्रमामुळे आणखी भर मिळणार असल्याचे प्रतिपादन संग्रामपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधव पायघन यांनी केले। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथील संत गुलाबबाबा विद्यालयात नुकतेच 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी मानव विकास मिशन अंतर्गत संग्रामपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील एकूण 29 विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले। यावेळी कार्यक्रमात विद्यालयाचे प्राचार्य अशोक थोटांगे, गटविकास अधिकारी माधव पायघन, सहाय्यक गटविकास अधिकारी दीपक टाले, गटशिक्षणाधिकारी सारंग कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून करण्यात आली। ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना दररोज शाळेत जाण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागतो। सार्वजनिक वाहतुकीच्या मर्यादित सुविधा, वेळेची अडचण तसेच आर्थिक परिस्थिती यामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता असते। ही अडचण लक्षात घेऊन मानव विकास मिशनच्या माध्यमातून सायकल वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे। सायकल उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थिनींची शाळेतील नियमित उपस्थिती वाढण्यास मदत होणार असून त्यांचा वेळ व प्रवासाचा खर्चही वाचणार आहे। विद्यार्थिनींनी सायकलींचा योग्य वापर करून नियमितपणे शाळेत उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य अशोक थोटांगे यांनी केले। शिक्षण हे प्रगतीचे प्रभावी माध्यम असून प्रत्येक मुलीने आपले शिक्षण पूर्ण करून भविष्यात स्वतःच्या पायावर उभे राहावे असा संदेश यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिला। सायकली मिळाल्याने विद्यार्थिनींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। विद्यार्थिनींनी शासनाच्या मानव विकास मिशन उपक्रमाचे आभार मानत या सुविधेचा आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी योग्य उपयोग करण्याचा निर्धार व्यक्त केला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक शिक्षक आशिष चरखे यांनी केले तर संचालन व आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक सुधीर मानकर यांनी केले। कार्यक्रमासाठी संदीप राऊत, लक्ष्मण लोमटे, प्रल्हाद हागे, दीपक सदाफळे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तसेच पालकवर्ग यांच्या प्रामुख्याने उपस्थिती होती। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर।